आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। अगं माझ्या लाडक्या लेकाच्या वाढदिवसाची पार्टी नाही का? ती सुरू व्हायच्या आत यायचंय तुला। संध्याकाळी 7:30 पर्यंतची डेडलाईन आहे तुझ्याकडे। ती जर पुढे सरकली तर डील कॅन्सल। हो ग, कारण वेळ सगळ्यांना नाचवत असते ना। ज्यांना वेळेची किंमत नाही त्यांची मला किंमत नाही। निघा। आणि हो, सगळ्यांच्या सया घेऊनच यायचे बरं का परत, तरच हे डील पुढे सरकेल। म्हणजे मी कोल्हापूरला जायलाही मोकळे नाही का? नाही म्हणजे तसं डील नाही झालं तर मला काही प्रॉब्लेम नाहीये। माझ्या जागेसारखी उत्तम जागा तुला मिळणं कठीणच नाही तर अशक्यही आहे। संजय, लेट्स गो। अरे संजय, हाँ, छत्री छत्री ताईंच्यासाठी? ताईसाठी द्या। निघा आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत यायचंय बरं का, नाहीतर बाय। काय समजते स्वतःला कोणास ठाऊक। म्हणजे 5 मिनिटं उशीर झालेला चालणार नाहीये। आहे कोण हे? सतत एक डायलॉग, सतत। जो वेळेची किंमत करत नाही त्याची आम्ही किंमत करत नाही। रेली नको करूस ना मग। स्वतःला ना मोठी उद्योजिका समजायला लागली ही। पण ताई, शकुंतला ताई झाली आहे ना मोठी उद्योजिका। फॅक्ट आहे ताई, ती आपल्या पुढे निघून गेली आहे। संजय, अरे तू आमचा माणूस आहेस ना, मग तू आमच्याच जगमांवर कसं मीठ सोडतोयस? जस्ट स्टॉप डुईंग दॅट। सॉरी। आम्हाला हवी असलेली जमीन तिच्याकडे म्हणून आम्ही तिला सहन करतोय, पण तिला माहिती नाही आम्ही पण यशोधरा सरनाईक आहोत। एका रात्रीत होत्याचं नव्हतं करून टाकू शकतो आम्ही। हो ताई, पण तू आता डोकं शांत ठेव बरं। सध्या आपल्याला तिची गरज आहे। शांत राहा तू। माहितीये म्हणून तर सहन करतोय आम्ही, नाहीतर तिला केव्हाच। ऊन खूप आहे ना? वेडा आहेस का? छत्री कशाला? ताई खूप ऊन आहे। अरे इथे आपण का आलोय? या इथल्या माणसांनी आपल्यावर विश्वास ठेवावा आणि आपण म्हणतोय तिथे सह्या कराव्या। हे असं जर छत्री घेऊन तू आमच्या मागे मागे करणार असेल तर त्याला काय वाटेल? ताई बरोबर आहे, पण खरंच खूप ऊन आहे। छत्री बंद कर। ताई तुला त्रास होईल। संजय, आय सेड छत्री बंद कर। करतो। या ताई या। सांगा, सगळे आलेत ना? हो सर। वा वा वा। या ताई या। नमस्कार नमस्कार। बसा 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 बसा। ताई ही फाईल आहे।
हे चेकबुक, हे नमस्कार. तुम्ही आम्हाला ओळखलंच असेल. आम्ही यशोधरा सरनाईक. वेल, सगळ्यात आधी तर थँक्यू की आम्ही निरोप पाठवला आणि तुम्ही सगळे इथे आलात. मला माहिती आहे तुमच्यापैकी अनेकांना पैसा महत्वाचा वाटत नाही. तुम्हाला इथेच राहायला आवडतं. त्याचं कारण असं आहे की बाहेरच्या जगात काय सुखसुविधा आहेत त्या कधी तुम्ही अनुभवलेच नाहीये. बाहेरच्या जगातलं सुख काय असतं याचा गोडवा तुम्ही साकलेलाच नाहीये. एक्झॅक्टली. मागच्या वेळेलाच कुणीतरी आम्हाला म्हणालं होतं की आमच्या पाड्यातली जी तरुण मुलं आहेत ती पाडा सोडून ती नोकरी धंद्यासाठी बाहेर जातात आणि मग परत येतच नाहीत. बरोबर आहे, कारण बाहेरच्या जगात त्यांना खूप सुख आणि सुविधा मिळतात. मग ती कशी परत येणार? म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की तुम्ही या पाड्याच्या करारावर सह्या करा. मग ते जे बाहेरच्या जगातलं सुख आहे ते तुम्हाला पण मिळेल आणि तुमची जी मुलं आहेत ती तुम्हाला सोडून जाणार नाहीत. ती तुमच्या बरोबरच राहतील. तुम्ही फक्त आम्हाला किंमत सांगा. वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत. ताई, प्लीज थांब, सह्या करू नको, चेक देऊ नको आता. पीड आहेस का? पैशाचाच खेळ आहे. हीच तर आपली पावर आहे. वी नीड टू डू इट. हो ताई, पण ज्यांना पावर दाखवायची आहे ना त्या मंडळीच नाही तिथे. म्हणजे समोर बघ, सगळे म्हातारे आणि वयोवृद्ध लोक आहेत. फक्त यांच्या सह्यांचा आपल्याला फायदा करून घेता येणार नाही. पाड्यातली तरुण मंडळी कामासाठी बाहेर गेलेत, ते संध्याकाळी येतील आणि पाडा खाली करायचा आपल्याला यांच्या सह्यांचा उपयोग होणार नाही. त्यांना आपल्याला प्रथम कन्व्हिन्स करावं लागेल. अशी कशी गेली? त्यांना कळवलं नव्हतं? त्यांना निरोप दिला नव्हता? त्यांना सांगितलं नव्हतं थांबायचंय म्हणून? संजय, तुला कळतंय? आय एम प्रेस्ड फॉर टाइम. ऑलरेडी दुपार झालेली आहे. इथून निघायला उशीर झाला तर संध्याकाळचं ट्रॅफिक लागेल. ती शकुंतला म्हणाली 7:30 पर्यंत ये, नाही तर आई पोचलो तर काय होईल ह्याचा काही अंदाज आहे तुला? आणि उभा काय असतो आणि हे सांगतोयस काय? त्या लोकांना फोन कर, कुठे असेल तुम्ही शोधून काढ आणि बोलव इथे. गो. ताई, मला थोडा वेळ दे, मी करतो. हो. श्रेयस, श्रेयस, चल ना बघा पटकन, आता सगळी तयारी राहिली आपली. रेडी कसं आहे? ए, तू काय आणतेस माझ्यावर? तू ना खरंच लहान बाळांसारखा आहेस. मी काय केलंय? हे बघ, सगळे बटन खाली वर लावून ठेवलेत. हे चांगलं नाही दिसत आहे. अजिबात नाही. आता मी लावून देते, मग छान दिसेल. ठीक आहे. आधी हे, मग हे. हे मी पण तुला मदत करतो.
छान दिसतोयस. थँक्स. श्रेयस, हाय. किती छान दिसतोयस रे. अगदी राजवेंडा. थँक्स. मग चला आता जाऊया खाली चला. हे बघ तुझ्यासाठी मी काय आणलंय. हे काय आहे? ब्रोच आहे हा. हा इथे लावला ना खूप छान दिसेल. किती छान दिसतोय बघ. माझं बाळ ते. माझी नजर नको लागायला. चालेल. आत्या माझ्याकडे क्वेश्चन आहे. काय रे. माझं नाव श्रेयस हे तूच ठेवलं असशील ना. सगळ्यांच्या वेळेस त्यांची आत्याच ठेवते. नाही रे. काही कारणामुळे मला बारशाला नाही येता आलं, पण मला आवडलं असतं ठेवायला. मग जर तू असतेस तर तू काय ठेवलं असतेस माझं नाव? राजकुमार. तू राजकुमार सारखा आहेस की नाही. सुंदर सुंदर छान छान. राजकुमारच ठेवलं असतं. किती मस्त. मग तू असं कर, तू ना मला एक राजकुमार म्हणून हाक मार. नक्की. माझा राजकुमार. आराध्या, तू पण आता छान तयार व्हायचंस बरं का. हे कपडे नाही चालणार. माझी साडी देते ती नेस. आत्या कशा ना. माझ्याकडे खूप साड्या आहेत, त्यातली एखादी नेसते ना. नाही म्हटलं ना. चल मी तुला तयार करते. श्रेयस, तू कसा छान तयार झालास तशी आराध्याही आता मस्त तयार होणार आहे. मी तिला तयार करून घेऊन येते. तू थांबशील ना इथे. चालेल, थांबतो. चल ग. बाय. एक राजकुमार. संजयला आम्ही पाठवलंय खरं, पण ते लोक इतके सहजासहजी सापडतील असं वाटत नाही. गॉड, काय चाललंय. एकतरी जागा इतकी क्लॉस्ट्रोफोबिक आहे. इतकं ऊन आहे, इतकं गरम होतंय, आम्हाला त्रास होतोय इथे. या टाउन मार्केट जागी किती वेळ थांबणार आम्ही. मॅडम या मंडळीनो, बसा पुढं. बसा बसा बसा. ताई, पाड्यातली तरुण मंडळी घेऊन आलो. खुटखुट. या 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 माझ्या तरुण मित्रांनो, बरं झालं तुम्ही आलात. वेल, आता आम्ही जी ऑफर देतोय ना ती खरं तर तुमच्या चटकन लक्षात येईल. कारण तुम्हाला पैशाने काय काय मिळू शकतं याची बरोबर जाणीव आहे. तुम्हाला या आयुष्यात जे हवंय, जे सुख हवंय, ज्या सुविधा हव्या आहेत त्या फक्त पैशानेच मिळवता येतील, आणि तेच आम्ही ऑफर करतोय. सो आमची तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की तुमची जी सिनियर मंडळी आहेत त्यांना कदाचित आम्ही काय सांगतो ते कळणार नाही, तुम्ही बोललात तर नक्की कळेल. सो प्लीज त्यांना सांगा की आज आम्ही किती महत्वाची ऑफर घेऊन आलोय. प्लीज. भाड़ा द्यायचा नाही. 1 करोड वगैरे 1 करोड लगेच भाड़ा आपला द्यायचा नाही. या नाही तर पण तुम्ही बघताय काय, ते कन्व्हिन्स होत नाही. जरा बोलून बघ त्यांच्याशी. बोलतो बोल ना. नमस्कार.
हा मॅडम, अजून नाही केलं सह्या. तुम्ही सांगितलं होतं तसंच करतो आम्ही. आता संध्याकाळ होत चालली. यशोधरा मॅडमने बरंच ऊन दिलेलं आहे. ठीक आहे, मी निरोप देतो सगळ्यांना. हो आम्ही सह्या करायला तयार आहोत. आम्ही सह्या करायला तयार आहोत. आम्ही सह्या करायला तयार आहोत. स्ट्रेंज, काय प्रकार आहे हा? इतका वेळ आम्ही डोकं फोडतोय यांच्या समोर, तर कोणी ऐकलं नाही. आणि आता कळत नाही असं कुणाचा फोन आला की लगेच सह्या करायला तयार झाली. वा 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 वा, या या या. रंगा, कोणाचा फोन होता रे? नाही, आम्ही बघितलं. फोन झाल्यानंतर तू येऊन फक्त इशारा केलास आणि सगळे सह्या द्यायला तयार झाले. अशी काय जादू केलीस? आमच्या मॅडमचा फोन होता, त्यांनी सांगितल्याशिवाय काही करत नाही. मॅडम? अच्छा, म्हणजे शकुंतला. हा डाव होता तर तिचा. संध्याकाळ होईपर्यंत इथे अडकवून ठेवलं. इथल्या माणसांवर असलेला तिचा प्रभाव दाखवून द्यायचा होता तिला, म्हणून हे सगळं केलं तिने. शकुंतला, पण आम्ही पण यशोधरा सरनाईक आहोत. आमचाही रंग आम्ही तुला लवकरच दाखवू. पण त्याआधी पाड्याची जमीन पदरात पाडून घेते. संजय, अरे सह्या. मामा या. हे घ्या.